अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडे असणारी इम्प्रेशन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे मोहित करण्यासाठी, आपल्याकडे जे अट्रॅक्शन पॉवर आहे हे अट्रॅक्शन पॉवर वाढवण्यासाठी, आपल्यापासून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी, आपल्या आयुष्यातून आपली खूप जवळची व्यक्ती असेल, बहीण असेल, भाऊ असेल, काही कारणास्तव रागावली असेल, आपल्याशी बोलणं टाकलं असेल, तर त्या व्यक्तीने आपल्याशी पुन्हा बोलण्यासाठी, रागावलेल्या त्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पुन्हा परत येण्यासाठी, समाजामध्ये नाव लौकिक मिळवण्यासाठी, समाजामध्ये आपली किंमत वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ही एक वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली, फक्त 3 दिवसात अनुभव येईल। कारण या वस्तूमध्ये मोहिनी निर्माण करण्याची क्षमता ही खूप जास्त आहे। आत्ता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा लाल किताबमधील अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो वशीकरणासाठी, मोहिनी निर्माण करण्यासाठी, समोरील व्यक्तीला म्हणजे आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, समोरील व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी हा सर्वात खास उपाय आहे। बघा, बऱ्याच वेळा असं होतं, आपल्या शेजारी एखादं घर असतं किंवा आपल्या घराच्या समोर एखादं घर असतं, त्याच्यापेक्षा आपलं घर हे छान असतं, त्याच्यापेक्षा आपल्या घरातील व्यक्तीही छान असतात, त्याच्यापेक्षा आपल्याकडे पैसा पण चांगला असतो, पण तरीही लोक जी येतात ना ती त्याच्या घराकडे वळतात, लोक सल्ले मागायला त्याच्या घरात जातात, लोक काही विचारायचं असेल तर त्याला विचारतात, म्हणजे त्याची किंमत मोठी असते आणि आपली किंमत कमी असते। ही तुम्हाला जर तुमची किंमत वाढवायची असेल, लोकांनी त्याच्याऐवजी तुमच्या घरात यावं असं तुम्हाला वाटत असेल, लोकांनी तिकडे जाण्याच्या ऐवजी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला समाजामध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल, तर त्यासाठी ही वस्तू आपल्या सोबत ठेवायला सुरुवात करा। बघा, आता तुम्ही म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ते समोरचं घर आणि आपलं घर, त्याच्याकडे लोक एवढे अट्रॅक्ट होतात, त्याच्याकडे लोक पटकन वळतात, काहीतरी असेल, त्याच्याकडे असणारी इम्प्रेशन पॉवर ही जास्त असेल आणि आपल्याकडे असणारी इम्प्रेशन पॉवर ही डाऊन असेल। मग ती कशी वाढवायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतील की एक जवळची व्यक्ती लांब गेली असेल, समाजात किंमतच मिळत नसेल, लोक नावं ठेवत असतील, लोक त्रास देत असतील, तर ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय कधी करायचा, तर शक्यतो हा उपाय आपल्याला शुक्रवार किंवा शनिवारी करायचा आहे, कारण हे दोनही वार, दोनही दिवस हे उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचे असतात। या 2 दिवशी केलेले उपाय हे शीघ्र फलदायी असतात, म्हणून शनिवार, शुक्रवार, कुठलाही शुक्रवार घ्या, कुठलाही शनिवार घ्या, ठीक आहे। यासाठी आता ज्या वस्तू सांगतेय त्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत। सगळ्यात पहिली वस्तू घ्यायची आहे पिवळ्या रंगाचं कापड, पिवळं छोटंसं कापड, तुम्ही घरामधील असेल तेच घेतलं तरीही चालेल, जर कुठे दुकान असेल तर तुम्ही छोटा ब्लाऊज पीस किंवा अस्तराचा तुकडा असतो, कोणी टेलर असेल त्यांच्याकडनं पिवळं कापड आणलं तरीही चालेल। पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, त्याच्यानंतर पिवळ्या रंगाची हळद घ्यायची आहे, पिवळ्या रंगाचं लिंबू आणि पिवळ्या रंगाचा धागा, पिवळा धागा, पिवळं लिंबू, पिवळी हळद, पिवळं कापड, ह्या 4 वस्तू आणि तुम्हाला घ्यायच्या आहेत 1 चिमूटभर बडीशेप। आता जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल, उपाय करण्यासाठी घरातील दक्षिण दिशेला बसायचं आहे। कुठली दिशा? दक्षिण। दक्षिण कोपऱ्यात एक आसन टाका, शांतपणे बसा, कुणालाही टोकायला विकायला येऊ देऊ नका, कारण हा उपाय शांततेत करायचा आहे। जे लिंबू आपण घेतलेलं आहे हे व्यवस्थित असावं, तुटलेलं फुटलेलं, कुठं स्क्रॅच गेलेलं, कीड लागलेलं असं लिंबू नको, व्यवस्थित पिवळं लिंबू घ्यायचं आहे। या लिंबाला थोडी सुरी लावायची आहे, एक त्याला मध्ये चीर घालायची आहे, कुठल्याही बाजूने घाला, फक्त त्या लिंबाला थोडीशी चीर घालायची आहे। चीर घालून त्यामध्ये बडीशेप जातील इतका तरी तो भाग जो आहे ना तो तुम्हाला थोडासा असा वेगळा करायचा आहे, ठीक आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं, जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे हे लिंबू तुम्हाला थोडंसं चिरून घ्यायचं आहे। हे लिंबू आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे। अशी एक प्लेट घ्यायची, या प्लेटमध्ये सगळ्यात पहिले एक पिवळ्या रंगाचा कापड, आता समजा हा पिवळा कापड आहे,
हा असा याच्यावरती प्लेटमध्ये ठेवायचा. याच्यावरती तुम्हाला हे लिंबू ठेवायचं आहे. लिंबू ठेवल्यानंतर त्याला चीर जी घातलेली आहे तो भाग वरती राहील अशा पद्धतीने हे लिंबू त्या कापडावरती ठेवायचं. त्यानंतर आपल्या या 3 बोटांमध्ये चिमूटभर हळद घ्यायची, चिमूटभर हळद. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा. ओम ह्रेम श्रीम, ओम ह्रेम श्रीम, वश 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 स्वाहा. 3 वेळा वश वश आणि स्वाहा. स्वाहा म्हटलात की ही चिमूटभर घेतलेली हळद त्या लिंबामध्ये सोडून द्यायची. ती जी चीर आहे लिंबाची त्यामध्ये ही हळद सोडायची. पुन्हा एकदा ऐका. ओम ह्रीम श्रीम वश 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 स्वाहा. आणि त्या लिंबामध्ये ती हळद सोडायची. त्यानंतर बडीसोप घ्यायची. याच 3 बोटांमध्ये बडीसोप घ्यायची. आता बडीसोप घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला तोच मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीम श्रीम वश 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 स्वाहा. हा मंत्र म्हणायचा. तुमच्यापासून दूर गेलेल्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय, समाजासाठी हा उपाय करताय, तुम्हाला कोणी त्रास देत असेल त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी हा उपाय करताय. त्या व्यक्तीचं जर तुम्हाला नाव येत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचं नावही घेऊ शकता. ओम ह्रीम श्रीम सागर वश 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 स्वाहा. म्हणजे ओम ह्रीम श्रीम सागर म्हणजे आता मी माझ्या पतीसाठी समजा करते. सागर, सागर यांनी माझ्याकडे आकर्षित व्हावं, त्यांनी माझ्याकडे वश व्हावं, त्यांनी माझ्याकडे यावं, म्हणून ओम ह्रीम श्रीम सागर वश वश स्वाहा. सागरच्या ऐवजी जे नाव हवंय ते नाव घ्यायचं फक्त 1 वेळा. आणि त्यानंतर ही बडीसोप देखील तुम्हाला त्या लिंबामध्ये, त्या चीर घातलेल्या लिंबामध्ये घालायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर हे जे कापड आहे, त्यानंतर काय करायचं, हे जे लिंबू आहे हे व्यवस्थित तिथेच ठेवून द्यायचं. पिवळ्या रंगाचा जो धागा घेतलेला आहे हा पिवळा धागा त्या लिंबाला गुंडाळायचा. जिथे चीर असेल तिथे व्यवस्थित तो धागा गुंडाळायचा आणि ते लिंब पॅक बांधायचं. किती पण वेळा गुंडाळा, 10 वेळा तो धागा गुंडाळा, 20 वेळा गुंडाळा, जेवढ्या वेळा शक्य. फक्त ती चीर जी आहे ना ती व्यवस्थित म्हणजे तुम्हाला बांधायची आहे त्या धाग्याने, जेणेकरून त्या लिंबात घातलेलं जे काही आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे. ठीक आहे. आता हा लाल धागा बांधल्यानंतर हे लिंबू त्या कापडामध्ये असं व्यवस्थित वरती उचलायचं आणि त्याला व्यवस्थित अशी एक गाठ मारायची. ठीक आहे. अशी गाठ मारून हे जे लिंबू आहे याची जी पोटली तयार होईल ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची. आता आपल्या उजव्या हातामध्ये ही पोटली घेतली की त्याच्यानंतर आपल्याला ही पोटली 24 तास मोजून 24 तास आपल्या जवळ ठेवायची आहे. तुम्हाला स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवा, कुठेही ठेवा, पण ती 24 तास आपल्या जवळ असली पाहिजे. झोपताना उशीखाली ठेवायची. दिवसभर महिला करताय साडीला बांधा, पुरुष करताय खिचाट ठेवा. टी शर्ट वगैरे घालत असाल त्याच्या खिचाट ठेवा, ट्रॅक घालत असाल त्या खिचाट ठेवा. जिथे शक्य तिथे, पण 24 तास ही पोटली आपल्या जवळ ठेवायची. फक्त अंघोळीला आणि वॉशरूमला जात असताना ही पोटली एखाद्या चांगल्या पवित्र ठिकाणी ठेवून द्यायची. 24 तास उलटून झाले की त्याच्यानंतर हे लिंबू जे आहे हे तुम्ही देवघरात ठेवू शकता. जेव्हा तुम्ही बाहेर पडाल, समाजामध्ये फिराल, तुम्ही ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही बोलाल, फोनवर असेल समोर असेल, त्यावेळेस फक्त ही वस्तू आपल्यासोबत ठेवायची. आणि जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तेव्हा ती आपल्या उशीखाली ठेवायची. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन कराल, बोलाल, तेव्हा ही पोटली आपल्यासोबत असू द्या आणि रात्री झोपताना तुम्ही उशीखाली ठेवा. मधला जो वेळ असतो त्या वेळामध्ये तुम्ही ही पोटली देवघरात ठेवली तरीही चालेल. सलग तुम्हाला 41 दिवस, महिला करत असतील तर 41 दिवस आणि पुरुष करत असतील तर 48 दिवस सलग हे लिंबू तुम्हाला त्याच कापडामध्ये, ते खराब झालं, पाणी गळलं, काहीही असो, तुम्ही अजून एक कापड घ्या, प्लास्टिकची पिशवी घेतली तरीही चालेल, त्यात तुम्ही ठेवा. पण 41 किंवा 48 दिवस हे तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. 41 किंवा 48 दिवसांच्या आत यातून एक शक्ती तुम्हाला साथ देईल. एक ज्याला आपण म्हणतो विल पॉवर जी असते ही तुमच्या प्रती तुम्हाला जाणवायला लागेल. समोरील व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल. या एका वस्तूने तुमच्या आयुष्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर जी आहे ना ती इन्क्रीज व्हायला लागेल. कारण लिंबू असेल किंवा बडीसोप असेल किंवा मग हळद असेल, 3ही गोष्टी मोहिनी निर्माण करण्यासाठी
वशीकरणासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी निगडीत आहे. पिवळा ग्रह हा नवग्रहांशी निगडीत आहे. जर ग्रहांचा काही अस्थिरपणा असेल, ग्रहांचा काही त्रास असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला या अडीअडचणी सतत येत असतील, त्यामुळे जर तुमची माणसं तुमच्यापासून तुटत असतील किंवा त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात माणसांचा बॅलन्स नीट राहत नसेल, त्यामुळे जर समाजात तुम्हाला किंमत मिळत नसेल, तर ह्या वस्तू सोबत ठेवल्याने नवग्रह तुम्हाला साथ देतील, गुरुग्रह तुम्हाला साथ देईल आणि त्यामुळेही तुमची जी लोक, तुमची जी माणसं आहेत ती तुमच्याकडे खेचली जातील. खूप साधा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे. आपल्या आयुष्यामधून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी हा अत्यंत खास उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.